नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल आणि स्वागत करते तुमचे माझ्या या दिवाळी क्लिनिंग पार्ट 2 म्हणजेच किड्स रूम किंवा मुलांची खोली किंवा अभ्यासाची खोलीची साफसफाई या भागात. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार की तुम्ही माझ्या या ऑर्गनाइज विथ शीतल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले आणि माझ्या या यूट्यूब फॅमिलीचा एक भाग झालात. तर आज मी किड्स रूमची साफसफाई कशी केली ते शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी गॅलरीतील झाडांना पाणी दिले आणि गॅलरी धुवून घेतली व खिडकीच्या काचा बाहेरील बाजूने धुवून आधी वायपरने पाणी काढले. नंतर गॅलरीतही पाणी टाकून खराट्याने काढून घेतले व वायपरने कोरडे केले. आज ऊन छान पडल्यामुळे काम करायला उत्साह वाटत होता. त्यानंतर खिडकीच्या काचा ह्या बाहेरून कोरड्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या. ते झाल्यानंतर संपूर्ण खोलीतील जळमटे झटकून घेतली. त्यात सगळ्या भिंती, कानाकोपरे, फर्निचरवरील धूळ झटकली. दोन्ही चेअर बाहेर पॅसेजमध्ये नेऊन ठेवल्या म्हणजे वावरण्यासाठी मोकळी जागा मिळते. मुलांची खेळणी कपाटावर होती तीही बाजूला काढून ठेवली आणि नंतर व्यवस्थित झटकून घेतले. त्यानंतर घरी बनवलेले लिक्विड सोल्युशन वापरून स्प्रे केले व पुसून घेतले. त्या लिक्विडमध्ये मी पाणी म्हणजे 1 बॉटलभर पाणी, थोडेसे विनेगर म्हणजे 1 चमचा आणि अर्धा चमचा डिश लिक्विड ॲड केलेले आहे. तसेच मी त्या कप्प्यांवर प्लास्टिकची शीटही अंथरली आहे म्हणजे प्लास्टिकचा कागद. त्यामुळे फर्निचर खराब होत नाही आणि ती शीट देखील स्वच्छ करायला सोपी जाते. ती शीट मी मिशोवरून मागवली होती, छान आहे. नंतर घड्याळ आणि इतर वस्तूही पुसून झटकून घेतल्या. त्यानंतर भिंती पुसून घेतल्या. भिंतींचा खालील अर्धा भाग हा जास्त खराब होतो कारण मुले सारखे हात लावत असतात आणि वरचा भाग हा जास्त खराब होत नाही कारण तिकडे जास्त कोणाचे हात लागतही नाहीत. बोटांचे लागलेले ठसे वगैरे असे डाग सहज निघून जातात. त्याच्यानंतर फर्निचरवर पण स्प्रे मारून ते व्यवस्थित पुसून घेतले आणि नंतर कोरड्या कपड्यानेही पुसले. मग फॅनही पुसून घेतला. फॅन तसा वरचेवर 15 दिवसाला मी पुसतच असते. तरीही धूळ मात्र साठत राहते. जेवढा फॅन चालत राहील तेवढी धूळ त्याच्यावर जास्त बसते. मग आला एसीचा नंबर. एसीही व्यवस्थित पुसून घेतला. नंतर मुलांचे अभ्यासाचे कप्पे, कपाट, बेड यांनाही स्प्रे करून पुसले व नंतर कोरड्या कपड्याने पुसले. काम करताना वाटते की बापरे किती सारे काम आहे हे आणि तेही एकटीनेच करायचे. घरात कोणी मदतीला नसते, परंतु जेव्हा सगळे काम पूर्ण होते तेव्हा ते नीटनेटके छान
काम झालेले पाहून आधी झालेला त्रास कुठे पळून जातो ते समजत नाही. आणि केलेल्या कामाचे समाधान हे वेगळेच आनंद परमानंद देणारे असते. आणि ते स्वच्छ सुंदर आवरलेले घर काही काळासाठी का होईना, काही तासांसाठी का होईना, पण छान वाटते. कारण नंतर परत मुले आणि घरातील इतर लोक ते आपण आवरलेले घर अस्ताव्यस्त करण्याच्या कामाला लागतात. घरोघरी मातीच्या चुली, सगळीकडे सारखीच परिस्थिती असते. नंतर फोटो फ्रेम पुसून घेतल्या आणि मग मुलांचा स्टडी टेबल पुसून घेतला. त्यानंतर खिडकीच्या काचा पुसल्या व शेवटी फरशी पुसून घेतली. व्हिडिओ मोठा जास्त वेळेचा होईल म्हणून सर्वच गोष्टी दाखवता येत नाहीत. तसेच ही फक्त वरची सफाई होती. त्यानंतर नंबर येतो तो प्रत्येक फर्निचर, आतून सफाई आणि मांडणी, म्हणजेच कपाट, अभ्यासाचे कप्पे, बेड इत्यादी गोष्टी ह्या आतूनही पुसून आवरणे व व्यवस्थित ठेवणे. परंतु ही स्टेप ब्रेक घेऊन म्हणजे दुसऱ्या दिवशी करते, म्हणजे कामाचा जास्त लोडही येत नाही आणि इतका जास्त वेळ दुपारी एकत्र मिळतही नाही. इतरही कामे असतात. असो, शेवटी बेडशीट चेंज केली आणि सर्व रूम आवरून झाल्यावर सर्वात शेवटी मी सगळ्या रूमचे पडदे धुवून घेणार आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा. धन्यवाद.